नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा शहरातील महत्त्वाच्या घडामोडी। परंडा पोलिसांची मोठी कारवाई। अवैध पिस्टलसह 3 आरोपीस अटक। परंडा शहरातील घटना। आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक। परंडा शहरात अवैध पिस्टलचे प्रमाण वाढले। 2 महिन्यात परंडा शहरातून 3 पिस्टल पोलिसांकडून जप्त। आरोपींना 3 दिवसाची पोलीस कोठडी। असे आम्ही शहरामध्ये गस्त घालत असताना एक माहिती मिळाली की शहरातील शहाजी माळी नावाच्या एका युवकाने त्याच्या व्हॉट्सॲप प्रोफाईलवर पिस्टल हातात घेऊन फोटो ठेवलेला आहे। त्यावरून आम्ही सदरील व्यक्ती कोण आहे आणि सध्या तो कोणत्या ठिकाणी आहे याबाबत माहिती मिळवली। तर तो व्यक्ती भोत्राकडे जाणारा जुना जो मार्ग आहे त्या मार्गावर असल्याची आम्हाला माहिती मिळाली आणि आम्ही तात्काळ त्या माहितीवरून मी स्वतः आणि पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि पंचांना सोबत घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर तो तरुण आणि त्याच्यासोबत इतर 2 असे आम्हाला त्या ठिकाणी मिळून आले। पंचांसमक्ष त्याची झडती घेतल्याच्या नंतर त्याच्या कमरेला एक अग्निशस्त्र बेकायदेशीररित्या त्याने बाळगल्याचे आम्हाला आढळून आले। या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा। 24 तास तातडीची वैद्यकीय सेवा, सुसज्ज आयसीयू सेंटर, ऑपरेशन थिएटर, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, हृदयरोग, त्वचारोग विभाग, सोनोग्राफी सेंटर, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग, डिजिटल एक्स-रे, सर्व प्रकारच्या हाडांचे ऑपरेशन, कार्डियक ॲम्ब्युलन्स, 24 तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध। सर्व रोगांवरचे तज्ञ डॉक्टर उपलब्ध। पत्ता सोनारी रोड, बावची चौक, परंडा। आता बातमी विस्ताराने। अवैधपणे पिस्टल बाळगणाऱ्या परंडा येथील 3 तरुणांना परंडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे हे शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी रात्री गस्त घालत असताना माळी गल्ली परिसरात काही तरुण अवैध पिस्टल बाळगले असल्याची माहिती मिळाली होती। मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलीस पथकानं माळी गल्ली परिसरातून आरोपी ओंकार शंकर सुतार, ऋषिकेश तानाजी गायकवाड, शहाजी बाळूमाळी सर्व राहणार परंडा यांना रात्री ताब्यात घेऊन पोलिसांनी तपासणी केली असता आरोपीकडे अवैधपणे बाळगलेले पिस्टल पोलिसांना आढळून आले। पिस्टल जप्त करून सर्व आरोपींविरुद्ध शनिवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींना 31 ऑगस्ट रोजी परंडा न्यायालयात हजर केलं असता 3 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे ह्या करीत आहेत। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोलीस ठाणे परंडा। काल संध्याकाळी अंदाजे 7 ते 8च्या दरम्यान मी स्वतः आणि माझ्यासोबत पोलीस स्टाफ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे असे आम्ही शहरामध्ये गस्त घालत असताना एक माहिती मिळाली की शहरातील शहाजी माळी नावाच्या एका युवकाने त्याच्या व्हॉट्सॲप प्रोफाईलवर पिस्टल हातात घेऊन फोटो ठेवलेला आहे। त्यावरून आम्ही सदरील व्यक्ती कोण आहे आणि सध्या तो कोणत्या ठिकाणी आहे याबाबत माहिती मिळवली। तर तो व्यक्ती भोत्राकडे जाणारा जुना जो मार्ग आहे त्या मार्गावर असल्याची आम्हाला माहिती मिळाली आणि आम्ही तात्काळ त्या माहितीवरून मी स्वतः आणि पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि पंचांना सोबत घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर तो तरुण आणि त्याच्यासोबत इतर 2 असे आम्हाला त्या ठिकाणी मिळून आले। पंचांसमक्ष त्याची झडती घेतल्याच्या नंतर त्याच्या कमरेला एक अग्निशस्त्र बेकायदेशीररित्या त्याने बाळगल्याचे आम्हाला आढळून आले। सदरील प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन परंडा येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 174/2024 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 3/5 अन्वये गुन्हा दाखल असून सदरील गुन्ह्याचा पुढील तपास श्रीमती सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे या करत आहेत। सदरील कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री गौहर हसन साहेब आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टाफसह मी स्वतः पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे। धन्यवाद। महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।